तर मला एका दिवसात 50 पेक्षा जास्त फॅन भेटले असतील. तर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, माझं नाव दिनेश मिंदापूरवाला. आमच्या इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी होती, म्हणून मी सकाळी तिकडे रयत शाळेकडे गेलो होतो. मला रिंगण बघायचं होतं. आतमध्ये गेल्यानंतर काही फोटोग्राफर मित्रांना तिथे भेटलो. नंतर पालखीचं आगमन झालं होतं. पालखीचे काही शूट आपण घेतले, रिंगण बघितलं आणि तिथं पाया पडून आपण घरी निघून आलो. दिवसभर पाऊस चालू होता, त्यामुळे आपल्याला जास्त काही फिरायला भेटलं नाही. आणि पाऊस कमी झाल्यानंतर मी गेलो कारभारी बिर्याणीमध्ये, कारण आपल्या प्रशांत भाऊने तिथे अन्नदान सेवा चालू केली होती. थोडं मी पण तिथं वाटप करू लागलो आणि तिथून मी फिरायला गेलो. आता माझी फॉलोअर ऑडियन्स ही लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत आहे, त्यामुळे मला पालखीमध्ये खूप जण भेटली आणि जसं पॉसिबल होईल तसं मी सगळ्यांसोबत व्हिडिओ वगैरे काढले. तर त्यांच्यासाठी काय बोलायचं असेल तर वारीत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानतो मी. पालखीमध्ये तुमच्यापैकी खूप जण भेटले, फोटो काढले, बोललात आणि इतकं प्रेम दिलं की खरंच मन भरून आलं. मोबाईल स्क्रीनच्या पलीकडे आपलं एक नातं आहे याची जाणीव झाली. तुमचं हे प्रेम आणि साथच मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या. नंतर आम्हाला जायचं होतं पालखीच्या दर्शनाकडे. तिकडे गेल्यावर आपल्याला आपला आदेश भाऊ भेटला आणि तिथून आम्ही सोबत निघालो. जाता जाता जुने कॉलेजचे मित्र पण भेटले. मी जास्त वेळ पालखीमध्ये फिरलो नाही, तरी पण मला 50 पेक्षा जास्त फॉलोअर भेटले होते. आणि शेवट घरी जाताना आम्ही गेलो आत्मशांत मस्तानीमध्ये मस्तानी प्यायला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक कमेंट करा आणि आपल्या आयडीला फॉलो करा.